मला घरीच यायचंय, कुठेही फिरत बसायचं नाही। बर, जा, तुझी सगळी कामं नीट पूर्ण करून ये। हां, बाय। रिक्षा, सिटी हॉस्पिटल। काका, तुम्हाला काय वाटतं, माझ्या आणि विक्रांतमध्ये काय नातं आहे? तुम्ही एकत्र काम करता, तुमच्या व्यवसायाबद्दल एकमेकांच्या मनात आदर आहे, इतकंच नाही तर तुम्ही चांगले मित्र आहात। हो ना काका, हो। पण मला विक्रांत बद्दल जे वाटतंय त्यालाच त्यांनी प्रेम असं म्हणतोय। तू त्याला सांगायचं, स्पष्टीकरण द्यायचं, त्याला समजवायचं। नाही करू शकले मी। का? कारण तो जसं जसं बोलत गेला तसं तसं मला त्याचं म्हणणं पटत गेलं काका। सलींनी तिला नकार दिला, त्याचा तिला खूप धक्का बसलाय, खूप वाईट वाटलं तिला, म्हणून मग काहीच बोलली नाही, ती गप्प होती। पण बाबा, सलील असं वागलाच कसं हे मला कळत नाहीये। मी इतका विचार करतोय पण मला उत्तर नाही सापडत आहे। अरे भैया, यहाँ कैसे लेके आ गए आप? बोले थे मैडम हॉस्पिटल आना है। अच्छा, मैंने बोला था। सॉरी, एक काम कीजिए, यूनिवर्सिटी चलिए। सगळी तयारी झाली ना? त्या दोघांना कॉन्फरन्स रूम मध्ये बसवलेस का? हो, झाली आहे सगळी तयारी आणि मी तिथे कॉफी पण पाठवली आहे। ओके, गुड। नोटबुक आणि पेनही ठेवायला विसरू नकोस। हो, मी तेही सांगितलं ऑलरेडी। आता फक्त विक्रांत यायला हवा। पण सर नाही आलेत अजून, म्हणजे मी आत्ताच बाहेर पाहून आले, सरांची गाडीही दिसत नाहीये। अगं काही काय, मी पाहिलं त्याला पार्किंग मध्ये, मी माझ्यासोबतच पोहोचला होता तो, आणि न सांगता मीटिंगला येणार नाही असं अजिबात करणार नाही तो। हो, म्हणजे सकाळी त्यांनी मलाही फोन केला होता, ते मला म्हणाले की ते मीटिंगला येणार आहेत म्हणून, आणि मग त्यानंतर कुठेतरी जायचंय असंही म्हणत होते ते। हो अगं, पण मी पाहिला त्याला बाहेर। गेला कुठे विक्रांत? आत्या, हॅलो, आज न सांगता मीटिंगला आला नाही। सॉरी, मी जरा बाहेर गेलो होतो। नाही, तू कुठे गेला होतास हे विचारणार नाही मी तुला, पण यापूर्वी असा कधी वागला नव्हतास तू। आत्या, माझे किती पेशंट्स उरलेत आता? एकही नाही। का? मी सारिकाला सांगितलं होतं ना, मी येणार आहे माझं काम उरकून, आणि तोपर्यंत तुझ्याकडे पेशंट्स पाठवायला सांगितले होते। मी मीटिंग मध्ये होते, त्यामुळे तुझ्या पेशंट्सना मी घरी पाठवलं, त्यांना का थांबवून ठेवू? आत्या, पण मी आलोय ना आता। हो, पण याची खात्री कुठे होती मला? त्यामुळे इतके फोन केले मी तुला, पण एकदाही उचलला नाहीस। सॉरी। विजय म्हणाला मला की तू डिस्टर्ब आहेस, तुझी मनस्थिती ठीक नाहीये। नाही, असं काही नाहीये। हे असं आहे की नाही हे दिसतंय मला। मोनिका बरोबर एवढी भांडणं झाली होती तुझी, तरी देखील तू एवढा कधी डिस्टर्ब दिसला नव्हता। हे आणखी असं किती दिवस सुरू राहणार आहे? आत्या प्लीज, तू मी चुकांवर पांघरून घालणारी अजिबात नाहीये।
उपाय शोधणारी. आणि याच्यावर मी एक उपाय शोधलाय. कशावर उपाय शोधलायस तू? याच तुझ्या मनस्थितीवर. तुझं मन आणि डोकं शांत राहील. आता तू मला काय सांगतेस काहीच कळत नाही. तू मोनिकाशी डिवोर्स घे आणि मानसीशी लग्न करून टाक. आत्या? हो, हाच उपाय आहे तुझ्यासाठी. अगदी योग्य. खरं आणि स्पष्टच बोलते मी. तुमची मैत्री, तुमच्यातला आपलेपणा, तुमची एकमेकांशी जुळणारी वेवलेंथ, तुमच्यातली टेलिपथी, हे सगळं सगळं पाहिलंय मी आतापर्यंत. छान जुळेल तुमचं नातं. आत्या प्लीज, बास झालं. अरे पण या शक्यतेचा विचार तर करून बघ ना. मानसी अपसेट आहे म्हणून तू स्वतः किती अपसेट झालेस बघ ना. आणि आज कधी नव्हे ती तू मीटिंग सुद्धा टाळलीस, ती पण मानसीला भेटण्यासाठी, राईट? आज तुला तुझ्या कामापेक्षा जी मुलगी जास्त महत्वाची वाटली ती तुझ्यासाठी योग्य आहे इतकंच म्हणते ना मी. हे बघ, मला तिच्याशी बोलता आलं नाही. मला फक्त तिची मनस्थिती सावरायची. बाकी माझ्या डोक्यात काहीही नाही. आणि तू तुझ्या डोक्यातला हा विचार काढून टाक, कळलं? मला जरा बोलू दे तिच्याशी. ओ ओ ओ ओ गोबाळा, ओ गोबाळा, ओ ओ ओ ओ. अहो, ईशाला ताप भरलाय हो. काय म्हणतेस? हो ना. काय करूया आता? मी मनूला फोन करतो. हो. ती घरी येतच असेल, तिला सांगतो लवकर यायला. ओ ओ बाळा, ओ बाळा, ओ ओ कलर कलर. नाही बाई, नाही 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 नाही. फोन बंद आहे तिचा. अरे बापरे, म्हणजे ती येईपर्यंत आता ही अशीच रडत राहणार. आणखी हो. दे. ओ नाही 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 रडायचं, नाही रडायचं बाबू. अरे नाही 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 रडायचं. पंजोबानी घेतलंय ना आता. काय करायचं हो? तू एक काम करतेस, तिला जरा पुसून काढ. हा, आलेच मी. ओ ना 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 बाबा, ना नाही रडायचं, नाही रडायचं. बरोबर ना रा आता, बरोबर. हा. ओ ओ ओ बाळा, ओ. अलीकडे वरचेवर आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय नाही का? हो ना. गेल्या आठवड्यात सुद्धा ताप आला होता तिला. हो, मध्ये जावई बापू नाही का घेऊन गेले होते, तेव्हा सुद्धा कणकण होती तिच्या अंगात. आता वरचेवर आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय नाही? नाही तर काय. आईचं लक्ष कुठं आहे तिच्या? आपली ईशा त्या बाबतीत अगदीच कमनशिबी आहे. मोनानं तिला एकदाही जवळ घेतलं नाही. आई जवळ असली की बाळाला बरं वाटतं. मला वाटतं म्हणूनच ती सारखी आजारी पडत असावी. आपण तरी काय करणार? बघा, अजून अंग गरम आहे. आता काय करायचं हो? नुसता तिने फोन घेतला नाही तर किती डिस्टर्ब होतोयस बघ तू. आणखी काय खुणा देऊ तुला? आत्ता मी बेचैन असण्याचं कारण वेगळं आहे. अगं, त्या बिचारीचं लग्न मोडलंय, त्यामुळे ती खचली आहे. आणि मला तिला काहीच मदत करता येत नाही, त्यामुळे मी बेचैन. ती बोलली का तुझ्याशी? नाही ना, माझे तेच प्रयत्न सुरू आहेत. बोल मानसी. कुठपर्यंत आलायस विक्रांत? मी पोहोचतोच आहे, जवळच आहे. ऐक ना, थांब. तू तू प्लीज नको येऊस आता. का? काय झालं? मानसी, मला फक्त एकदा तुझ्याशी बोलायचंय, प्लीज. मला नाही बोलायचंय. बाय.